आज आपण दही, इनो किंवा सोडा न वापरता स्पॉंज डोसा बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी 2 वाटी तांदूळ घेतले आहे। कोणतेही तांदूळ घेऊ शकता, मी इडलीचे तांदूळ घेतले। यातच अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा, अर्धी वाटी उडीद डाळ आणि 1 चमचा मेथीदाणे घ्यायचे। आता यात पाणी टाकायचं आणि 2 पाण्याने हे चांगलं धुवून घ्यायचं। तर डाळ, तांदूळ आणि साबुदाणा मी धुवून घेतला। आता पुन्हा यात 1-1.5 ग्लास पाणी टाकायचं आणि 4 तास हे भिजत ठेवायचं। आता 4 तासानंतर पाहूया, डाळ, साबुदाणा चांगला मुरला आहे, तांदूळ सुद्धा मुरले आहेत। आता हे मिक्सरमधून 2 बॅचेसमध्ये थोडं वाटून घ्यायचं। हे मिक्सरमधून वाटताना यात हे जे डाळ तांदूळ भिजवलेलं पाणी होतं हेच घ्यायचं। पूर्ण पाणी आपल्याला लागणार नाही आहे, थोडं पाणी घालून हे मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्या, यामुळे पीठ चांगलं फर्मेंट होते। दुपारी किंवा संध्याकाळी डाळ, तांदूळ, साबुदाणा भिजत ठेवा, म्हणजे मग रात्री हे मिक्सरमधून वाटून रात्रभर फर्मेंट करता येईल आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही याचा नाश्ता बनवू शकता। तर मी हे मिक्सरमधून वाटून घेतलंय, बघा असं अगदी बारीक वाटायचं। थोडं रवाळ असलं तर चालेल, पण खूप जाड वाटायचं नाही। आता यावर झाकण ठेवायचं आणि 7 ते 8 तास हे बॅटर फर्मेंट होऊ द्यायचं, रात्रभर ठेवा। आता दुसऱ्या दिवशी सकाळी पाहूया, बघा पीठ चांगलं फर्मेंट झालं आहे। आपण पीठ आधी आंबवण्यासाठी ठेवलं होतं तेव्हा ते अर्धच गंज होतं, आता हे गंज भरून फुललं आहे। पीठ फर्मेंट केल्यानंतर असं खूप वेळ फेटायचे नाही, लगेच यात आता मीठ टाकून घेऊया। तुम्हाला जेवढ्या पिठाचे डोसे बनवायचे आहे तेवढं पीठ साईडला काढून त्यामध्ये मीठ टाकून घ्या। आता आपण याचे स्पॉंज डोसे बनवून घेऊयात। त्यासाठी इकडे मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम करायला ठेवला की याला लगेच तेल लावून घ्यायचं। तवा चांगला तपला आहे, आता गॅस मोठाच ठेवायचा आणि 1 चमचा बॅटर घेऊन असं पसरवून घ्यायचं। बॅटर तव्यावर पसरून झालं की गॅस मध्यम आचेवर ठेवायचा। बघा डोस्यावर छान होल्स पडत आहे, जाडी पडली आहे। ह्या स्पॉंज डोस्याचं बॅटर खूप घट्ट ठेवायचं नाही, घट्ट ठेवलं तर त्यावर अशी जाडी पडत नाही, त्यामुळे बॅटर थोडं पातळ करायचं। आता यावर झाकण ठेवायचं। असं झाकण ठेवल्यामुळे वाफेने वरच्या बाजूने सुद्धा डोसा चांगला भाजला जातो। आता यावर थोडं तेल किंवा तूप घालायचं। हे गरम स्पॉंज डोसे तूप घालून खूप छान लागतात। डोसा चांगला भाजला गेला आहे, आता काढून घेऊयात। आणखी एक डोसा बनवून दाखवते। ह्या बॅटरचे तुम्ही इडल्या बनवू शकता किंवा उत्तप्पा सुद्धा बनवू शकता। कांदा, टोमॅटो, मसाला घालून याचा छान उत्तप्पा तयार होतो। तर याच प्रकारे सगळे डोसे बनवून घ्यायचे। तर इथे मी काही स्पॉंज डोसे बनवून घेतले आहे। बघा प्रत्येक डोस्यावर छान जाडी पडली। डोस्यासोबत खाण्यासाठी सांबार किंवा खोबऱ्याची चटणी बनवा, खूप छान लागतात। एखाद्या दिवशी मुलांना डब्यात देण्यासाठी किंवा जेवणासाठी सुद्धा हे डोसे बनवू शकता। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।